सर्वांना श्री गुरुदेव दत्त। आज होता गुरुवार, आज होता उपवासाचा वार। छानपैकी देवपूजा सगळी आवरून घेतली आणि थंबनेलमध्ये जे दिले जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। आयुष्यात अशा काही घटना घडतात, अशा काही गोष्टी घडून जातात की ज्यामुळे आपण स्वतःला दोष देत राहतो की का माझ्यासोबतच ह्या अशा गोष्टी घडतात, का माझंच प्रत्येक वेळी वाईट होतं आणि आपण दोष देत राहतो स्वतःला आणि देवालासुद्धा। खरं तर देव ज्या गोष्टी आपल्यापासून लांब करतो, असं म्हणतात की योग्य वेळी अयोग्य ठिकाणाहून देव आपल्याला बाजूला करतो, कारण आपलं काहीतरी पुढं जाऊन चांगलं घडण्याची शक्यता असते, चांगलं होणार असतं। त्यामुळे ह्या गोष्टी ह्या घटना घडत असतात आणि आपण मात्र दोष देत राहतो की माझ्याबरोबरच असं का होतं। आणि हे जेव्हा आपल्यासोबत चांगलं घडायला लागतं तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की नेमकं आपल्या आयुष्यात का वाईट घडत होतं। आणि त्यानंतर मग आपल्याला हिंट मिळत राहते की बाबा का आपण तिथून बाहेर पडलो, का अयोग्य वेळी तिथून योग्य वेळी बाहेर पडणं गरजेचं होतं। आणि आजचा दिवस बऱ्यापैकी बाहेरच गेला। थोडं मावशीच्या घरी जाऊन आले आणि त्यानंतर पार्लरला जायचं होतं, तिथे जरा जाऊन आले। आज उपवास होता आणि आज केली होती शाबूची खीर सर्वांसाठी। सकाळी शाबू झाला होता एक फेर आणि त्यानंतर शाबूची खीर आणि झुंबाच्या आधीची माझी ब्लॅक कॉफी, जी की कधीच चुकत नाही, रोजच्या रोज डेली मला लागतेच। आणि थोडंफार शिवणकाम होतं ते थोडं मी आवरून घेतलं, संध्याकाळचा सगळा स्वयंपाक आवरून घेतला। आणि आज माझी मुलगी, तिला आवडतं पिठलं, ज्याला की सुट्टा झुणका असं म्हणतात। ती म्हटली की मला आवडतं तर मीच करणार, आज मीच बनवणार, तर तिच्याकडे ही जबाबदारी दिली होती। खरं तर मुली झटक्यात म्हणजे पटकन केवढ्यात मोठ्या होतात हे कळत नाही। रात्रीच्या जेवणानंतर मस्तपैकी शतपावली करत आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करण्यासाठी गेलो। आणि असा होता आजचा ब्लॉग। कसा वाटला नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।